आज 6 मार्च 2024। आज के दिन पैराडाइज सोसाइटी सेक्टर 7 सानपाड़ा यहाँ पर एनएमएमसी की तरफ से झाड़ की गिनती की गई, जो नोटिस इन्होंने भेजा था 20 फरवरी का, तो उस पर हमने ऑब्जेक्शन लिए थे। तो उसके ऑब्जेक्शन के संदर्भ में आज उनका यहाँ पर गिनने के लिए और इंस्पेक्शन के लिए आए हुए थे। तो यहाँ पर आज सोसाइटी, जो पैराडाइज सोसाइटी है, उन्होंने जो कुछ भी अब तक के किया है वो बगैर परमिशन के और बगैर किसी शासकीय आधार के, कोई भी इनके पास में एनओसी, परमिशन, अप्रूवल्स नहीं होते हुए इन्होंने जो ये पेपर नोटिस दिया, उस संदर्भ में हमने ये ऑब्जेक्शन लिया गया था। उसका पूरा ब्यौरा आपको आगे दिख जाएगा। धन्यवाद। त्यामध्ये त्यांनी काही मुद्दे म्हणजे हरकत घेतलेली। वरील विषयांकित अर्जदारांनी त्यांच्या भूखंडावर सोसायटीच्या पुनर्विकास कामात अडथळा ठरत असलेल्या 368 झाडे आपल्या हो बारा साहेब या इकडं एकूण 368 झाडे, 71 नग झाडे तोडणे व 101 नग झाडे स्थलांतरित करणे बाबत परवानगी मागितलेली आहे। यामध्ये कलम 8(3) नुसार जाहिरात प्रसिद्ध केली आहे, तर उर्वरित 196 झाडे वाचवणे आवश्यक आहे असे म्हटले आहे। मात्र सदर सोसायटीमध्ये दिनांक 24/2/2024 रोजी सुरक्षा रक्षक यांची परवानगी घेऊन पाहणी केली असता अधिक संख्येने झाडे असल्याचे आढळून आले आहे। या झाडांवर घरटी म्हणजेच काय, 196च्या व्यतिरिक्त जास्त झाडं आहेत, तर तुमचे टोटल किती झाडं आहेत त्याच्यापैकी तुम्ही किती हे करणार आहात, तर तो फक्त बायफर्गेशन तुम्हाला आता फक्त समोरासमोर दाखवायचं आहे, बरोबर। त्यानंतर याच्यामधले काही हेरिटेज वृक्ष देखील आढळून आलेले आहेत। हेरिटेज वृक्ष म्हणजे किती वर्षाचे असतात रे? 50 वर्ष। 50 वर्ष। सोसायटीला 50 वर्ष झालेली नाही, म्हणजे एक अगोदर पण असतात नाही, इथे काही नव्हतं। सोसायटीच्या वयोमानाने इथं काही नव्हतं। तुम्ही सीसी मध्ये 2000ला दिली। मग आता ठीक आहे, 50 वर्षाचं कोण तुम्ही प्रूफ करू शकता? 50 वर्षाचं झाड गट मोजला गेला तर मग त्यांनी सांगावं इन्स्पेक्टरच्या रेशोने आपण मोजू, ते आपण 10 झालं ठीक आहे, नाहीतर त्याला डिनेट करू, दुसरं आपण काय केलेलं आहे। तर हा मुद्दा आपला एक नाही झाला, जे म्हणजे मोजून टाकू आपण। जर भरला व्हाय तेवढी गर्द भरले, गर्दवर काही प्रॉब्लेम नाही आपल्याला। ओके गर हां चला पुढे। हां, त्याच्यानंतर असे एका झाडावर पक्ष्याचे घरटे दिसून आले बरोबर आहे, त्याच्यावर आहे ना, ओके हां ते ॲक्सेप्ट, ते शेवटी तोडता येईल आपल्याला, काही प्रॉब्लेम नाही, ते तोडायचं बंद असेल का? ओके तसं ओके। तर या ठिकाणी बरीच झाडे आधीच तोडली असल्याने सदर अर्जदार महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडांचे जतन अधिनियम 1975 नुसार कारवाईस पात्र ठरत आहेत। तसेच ही झाडे तोडताना येथील झाडांवर असलेल्या पक्ष्यांची घरटी तोडली असल्याचे या सोसायटीमधील रहिवासी प्रज्ञेश गावडी याने सांगितले असून त्यांनी याबाबत उद्यान उपायुक्त यांना मेलवर तक्रार देखील केलेली आहे। तक्रारीबाबत काय कारवाई करण्यात आली याचीही माहिती देण्यात यावी। त्यामुळे परवानगी प्रक्रिया राबवण्या अगोदरच संबंधित अर्जदाराने सरळ वृक्षतोड केल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे सदर परवानगी देण्याआधी अर्जदारावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। त्यामुळे सदर झाडे तोडणे व स्थलांतर करण्याबाबत तुर्तास आमची हरकत आहे। तसेच याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी उद्यान अधिकाऱ्यांसोबत तळपाणीचे नियोजन आपण आज केलेले आहे। त्याच्यातला एक मुद्दा 50 वर्षाचा जो आहे तर तो आपण हे करून घेऊ, बरोबर। त्यानंतर बाकीचा एक मुद्दा आहे तर घरटा आहे जसे तसंच आहे, एक पाडलाय खाली नाही आम्ही कोणी पाडलेलं नाही, ऑटोमॅटिक पडला तर ठीक आहे, आम्ही कोणी पाडलेलं नाही, गरज छाटणी कोणी तुम्हीच केली? छाटणी आमच्या वतीने कामगारांनी केली। कशासाठी केली? छाटणी कशासाठी ट्रिमिंग केलं ना आम्ही, छाटणीचे 2 रूल आहेत, एक अनावश्यक फांद्या म्हणून घेतली जाते, त्याला रिझन द्यायला लागतं। प्रवीण सर बरोबर आहे, छाटणीचा रिझन काय दिला? अनावश्यक वाढल्या होत्या म्हणून, अनावश्यक म्हणून दिल्यात ना, त्याचे रूल्स सांगा त्यांनी छाटणीचे काय आहेत ते फाईलला कोणत्या तत्वांवर छाटणीला परवानगी दिलेली आहे? छाटणीचा अहवाल तुमच्याकडे आता आहे का? होय, अहवाल आहे का परवानगी आहे तुम्हाला? अहवाल परवानगी दिलेली आहे, अहवाल बनवला आपला विषय कुठून सुरू होतो, पण जी झाडं तोडली त्याचं म्हणणं अहवाल बनवला जातो छाटणीचा। तुझा झाड पडला तरी त्याचा अहवाल होतो, बरोबर आहे, त्याचं अनुपालन द्यावं लागतं, त्याचं अनुपालन द्यावं लागतं। पडल्या घरी नॅचरल पडला अनुपालन द्यावं लागतं। समजा रस्त्यात पडला तर फायर कॉल होतो। छाटणीसाठी परवानगी जनरली आपण दिलेली आहे।
ओके. आता दुसरा मुद्दा आहे दिवेकर आले नाही आहेत, पण आपण त्यांचं वाचून घेऊ. पॅराडाईज सोसायटी सेक्टर 7 यांच्या वृक्षतोडीच्या परवानगीबाबत हरकत. पॅराडाईज सोसायटी सेक्टर 7 यांच्या वृक्षतोडीवर माझी हरकत असून सदर संस्थेने वृक्षतोड परवानगी घेण्याआधी विनापरवाना बेकायदेशीर वृक्षतोड केली असून आता फक्त दिखाव्यासाठी परवानगीचे नाटक केले जात आहे. यामध्ये आपण त्यांना वृक्ष छाटणीसाठी परवानगी दिलेली आहे आणि त्यांनी कुठलेही वृक्ष मुळापासून तोडलेले किंवा स्थलांतरितही केलेली नाही. ही प्रक्रिया व्हायचीच आहे. ओके. या सर्व प्रक्रियेत विभाग कार्यालय स्तरावर संबंधित अधिकारी सहभागी आहेत. त्यामुळे हरकतीचा जाहिरातीचा दिखावा केला जाईल. या निवेदनावर आपल्याला विनंतीपूर्वक मागणी करण्यात येत आहे की या संस्थेच्या संपूर्ण परिसरातील जागेचा वृक्षांचा पुन्हा सर्वे करावा. जाहीर प्रसिद्ध करण्यापूर्वीचा संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेला अहवाल आणि आताची सद्यस्थिती ह्याची उपलब्ध तपासणी करावी. विनापरवानगी वृक्षतोड झाली असल्यास संस्थेच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करावा आणि संपूर्ण चौकशी करून पुढील वृक्षतोडीस परवानगी द्यावी. ओके. त्यानंतर हे आपलं कोण आहे? प्रज्ञेशन गवडी. आपण आहेत ना? मग गावडी कोण आहे? मी गावडी आहे. मी अमोल जाधव. तेच आहे ना? हो, एकत्रच आहे आमचं ॲप्लिकेशन. प्रज्ञेश गवडी रेसिडेंट ऑफ H51S3 पॅराडाईज कोऑपरेटिव्ह सोसायटी हिअर बाय ऑब्जेक्ट टू द नोटीस क्रमांक -2023. The total number of trees mentioned in the above notice is will entail fraudulent understand started. Actual number of trees according to survey 79/1 done of 6th of February 2024. Ornate Technologies Private Limited is 410 trees notice and urge you to re-verify. म्हणजे सेमच मुद्दे आहे तुमचे त्यांच्यासारखे. फॅक्ट ऑफ मॅटर. आय एम अटॅचिंग अ पिक्चर ऑफ अ ट्री ऑलरेडी कट विदाउट परमिशन ॲज प्रूफ. अटॅच कॉपी ऑफ सर्वे अँड पब्लिक नोटीस. झाली. आणि हे झाडाचा पण आहे. झाडाचा बुंदा जो तोडलेला आहे तो मी मेलवर तक्रार केल्यावर तुम्हाला आता रिप्लाय आला नाही, काहीच नाही, बघायलाही नाही आलं. आम्ही फॉरेस्टला डिपार्टमेंटला कंप्लेंट केली. आम्ही मनका गांधींच्या कंप्लेंट. ह्याच्यामध्ये फक्त मूळ आता जो आहे साहेब, तुम्ही जो सर्वे केलेला आहे तो वास्तविक कसा, म्हणजे नेमकं काय केलं होतं? किती? एक मिनिट त्यांना बोलू ना सांगा, त्यांना बोलू दे. जेवढं झाड आहे त्याला सिरियलाइज देऊ. एवढं झाड आहे त्याला हां. टोटल नंबर ऑफ ट्रीज किती? टोटल नंबर ऑफ ट्रीज 360. 300 आउट ऑफ डे 196. टोटल तुमच्या सोसायटीच्या आवारामध्ये 368 झाडं आहेत, बरोबर आहे? ओके. हां. आता ह्याच्यापैकी तुम्ही मागणी कितीला केली? रिटेन 196 रिटेन आहे, 71 कटिंग आहे आणि 101 ट्रान्सप्लांट. हे ट्रान्सफर 101 101 आपल्या स्थलांतरितचे आहे. कटिंगचे 71. बरं. आता फक्त 368 परत मोजून घ्यायचे का तुमच्या समोर? नंबरिंग केलेले आहे. नंबरिंग केलेलं आहे. परत आपण काही हा येणार नाही. सर्वेचा प्रकार झाला. आता त्यांना हे विचारा की तुम्ही बॉटनिकल नेम देताना त्याचं वय कसं काढलेलं आहे? वय कसं काढलं मॅडमचं? मुळात म्हणजे याच्या आधी त्यांना आपण बोलू देऊ आणि मग आपण आपली मुद्दे मांडू. माझं स्वतःचं मी रहिवासी असल्यामुळे मी माझं इकडचं वास्तव मला माहिती आहे. मुळात म्हणजे स्थलांतरित करण्याचे किंवा तोडण्याच्या आधी मुळात जे रिडेव्हलपमेंटच्या संदर्भातले जे परवानग्या असतात यांच्याकडे आहेत का, हा सगळ्यात मूळचा प्रश्न तो आहे. कारण का यांच्याकडे कुठल्याही प्रकारच्या परवानग्या नसताना, कुठल्याही काहीही NOC नसताना अमोल दत्तात्रय जाधव प्लॅन अप्रूव्हल झाल्यावर लेटर ऑफ प्लॅन ऑफ अप्रुव्हल आणि काहीही त्यांच्याकडे परवानग्या नाही आहेत. आमची यांच्याकडे ना रेरा रजिस्ट्रेशन आहे ना काही आहे. हे सगळे धडाडीने बिनधास्तपणे रित्या काम चाललेलं आहे या इकडे आंधळ्यासारखं. कोणाच्या शासनाची भीती नाही, कोणाच्या अधिकारांची भीती नाही. सगळ्यांना खोटं बोलून सगळ्या प्रकारे करून हे प्रकार चाललेले आहेत इकडे रिडेव्हलपमेंट, सेल्फ रिडेव्हलपमेंट संदर्भातले. आणि डिमॉलिशनचे परवानग्या हे स्वतःहून मागत आहेत. माणसं पाठवलेली त्याचाही मी रिपोर्ट केलेला आहे. त्याच्या आधी यांना परवानगी नसताना डिमॉलिशनसाठी माणसं इकडे घेऊन आलेले 15-20 माणसं.
त्याचंही रिपोर्टिंग केलेलं आहे. ते आम्ही रिपोर्टिंग केलं आणि ते त्यांना म्हटलं परवानगी दाखवतात, ते तसेच पळून गेले. त्याचे सगळा व्हिडिओ मी ऑनलाईन टाकलेला आहे. आपण परमिशन देत आहे तोडण्यासाठी, तुम्ही ती आधी द्यावी लागते का आधी सगळे प्लॅन पास झाले पाहिजे त्याच्यानंतर देण्यात यावी, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रोसेसचा एक भाग आहे. प्रोसेस आपण प्रोसेस आधी जर प्रोसेसच आपण ही नाही प्रोसेस करतोय. परमिशन आपण तुम्ही अगोदर त्या देता. सलग त्यांची फक्त तीच प्रोसेस एक करतोय. विचारायचं, बाकी बरोबर काय आहे. नाही. ही प्रोसेस करतोय. सोसायटीचे मेंबर म्हणते विचार. माझी अजून एक प्रश्नाचं उत्तर देण्याची माझी अपेक्षा राहणार आहे. तुम्ही पब्लिक नोटीस काढण्याच्या आधी सगळे पडताळणी केलेली होती का, यांच्याकडे सगळे दस्तऐवज आणि सगळे डॉक्युमेंट्स आहेत का म्हणून? त्याचं उत्तर त्याचंही उत्तर द्यावं आम्हाला. आणि ह्या सगळ्या अहवालामध्ये आम्हाला त्याचंही उत्तर हवं आहे. मिळेल हा सगळं तुम्हाला लेखी मिळून जाईल. काय काम नाही. मिळेलच, देऊ आपण. निश्चितच आहे. मुद्दे घेऊन आपण त्यांना घ्या, लिहून घ्या, तो मुद्दा लिहून घ्या. देऊ आपण, तुम्हाला देतो मी. आणि याची जे व्हिडिओ रेकॉर्डिंग करतात त्याची मला परत हे लागणार आहे, कॉपी लागणार आहे. काय काय दिले लगेच काय जोडले डॉक्युमेंट शेअरला डॉक्युमेंट तुम्ही करताच ना, चांगली गोष्ट आहे. तुम्ही पण करतात ना. तर आम्ही म्हणून क्रॉस व्हेरीफाय करूया ना. असं नको म्हणायला की तुम्ही आम्ही चेंज केलं किंवा तुम्ही चेंज केलं म्हणून. दोन्ही एकत्र व्हेरीफाय करता येतील. राहून द्या ना, 2 पुरावे असतील कधी चांगले. काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही काही एकमेकाशी बोलू नका. फक्त आपण जे मुद्दे आहेत ते मुद्दे घेऊन सिंपल प्रश्न होता जी की प्रोसेस आधी झाडं कापली पाहिजे की आधी परमिशन चालले पाहिजे, हा विषय. कापलेलेच नाही आहे. नाही, तुमच्या मग माहिती परमिशन जी कापण्याची साहेब, ती प्रोसेस आहे. प्रोसेसला वेळ जातोय. 1 महिना जाईल, 3 महिने जाईल, दोन्ही प्रोसेस आहेत. त्या परवानगीची प्रोसेस आहे. साहेब, परवानगी नसताना यांनी कंपल्सरी सगळ्यांना वेकेट करून घेतलं. आपण अहो, वेकेट करून घेतलेत लोकांना इकडनं. तो विषय वेगळा आहे. घरात तोडफोड करून घेतले आहेत. तो विषय वेगळा आहे. अथॉरिटीबद्दल काय बोलाय बोला. थांबा साहेब, तुम्ही नाही विषय तुम्ही मध्ये बोलू नका प्लीज, कृपया राहा. नको बोलूच नका सर. तर तुम्ही बोलूच नका. याच्यामध्ये तो विषय नंतर घेऊ आपण. त्याचं काही एवढं हे करू नका. जो मुद्दा आहे की नाही, प्रोसेस, आपल्याला दोन्ही प्रोसेस त्यांच्या सलग चालू आहेत, तर त्याच्यामध्ये करूया. चला या. चालेल. चला आता एक झाडं मोजूया. हो, बिलकुल बिलकुल. सुरुवात तिकडनं. आता साहेब ही नक्की झाडं म्हणून तुमचं परमिशन नाव तुम्ही कोण आहे? माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला म्हणा वयमान कसं काढलं हो, काढू ना आपण वय म्हणा. तुमचं वय म्हणा. माझं 50 माझं नाही रीड आम्ही होतं पॉज करना है, आप चालू रखो. जब तक चल रहा है मैं पॉज कर दो. कल आहे आणि संबंधित सोसायटीचे कर्मचारी, सोसायटीचे जे आहेत चेअरमन आणि अधिकारी यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करा साहेब. या झाडाची छाटणी नसून या झाडाची कत्तल आहे. लपवण्यात आले आहे मुद्दामून.